मंडळी, जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा तालुका आहे. त्यामध्ये हेमंत वाणी यांनी त्यांच्या शेतामध्ये सेंद्रिय केळींची लागवड केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या या प्रयोगशीलतेसाठी त्यांना अनेक संघटनांकडून पुरस्कार देखील मिळालेले आहेत. बघूयात. जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शेतकरी हेमंत वाणी यांनी आपल्या शेतात सेंद्रिय केळींची लागवड केली आहे. शेती शिक्षणातच डिग्री मिळवलेले हेमंत वाणी हे नेहमी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करतात. आणि यातनंच सेंद्रिय केळ्यांचे भरघोस उत्पादन करून विक्रम केलाय. G9 जातीची व्हरायटी आहे ही सगळी. माझी 5000 खोडं रोपं आहेत हे सगळे. तर त्याला हिला लागवड करताना मी सुरुवातीला जीवामृत एका एकरला 200 लिटर याप्रमाणे दिलं. हे 3 एकरला मी ते 600 लिटर जीवामृत सोडलं होतं. त्याच्यानंतर दर 10 दिवसांनी मी 600 लिटर जीवामृत आजपर्यंत सोडत येत आहे. जीवामृत व्यतिरिक्त मी या बागेला कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत किंवा कोणतंही खत दिलेलं नाही. फक्त जीवामृत हे कंटिन्युअस ठिबकमधून वस्त्रगाळ करून देत राहतो. लागवड करण्याच्या आधी ढेंचा टाकला होता. ढेंचा टाकून हिरवळीचं खत तयार करून रोटा करून ते जमिनीत गाळलं. त्याच्यानंतर 5 बाय 5 फुटावरती झिकझॅक पद्धतीने केळीची लागवड केलेली आहे. हेमंत वाणी यांनी 25 एकर शेतात सेंद्रिय आणि रासायनिक केळ्यांची लागवड केली. मात्र यात सेंद्रिय केळ्यांचे उत्पादन अधिक झालंय आणि यातनं केळ्यांचे 60 ते 80 घड काढले. सेंद्रिय शेतीचा फायदा म्हणजे यामुळे जमिनीची गुणवत्ता टिकून राहते आणि त्याचा पिकांनाही मोठा फायदा होतो. हे 5.5 ते 6 महिन्यापासून हिची निसवाडीला सुरुवात झाली. व आज जर झाडाचं वजन पाहिलं तर 40 किलोपासून तर 80 किलोपर्यंत केळीच्या झाडांचं वजन येतं आहे. आणि बाजार मार्केट पण खूप चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे सेंद्रिय केळीला. माझी रासायनिक केळीसुद्धा आहे. रासायनिक केळीमध्ये माझे 15 किलो 12 किलो 20 किलो 22 किलोच्या वरती काही घड जात नाही. आणि ते जे सेंद्रियमध्ये लावलेले तर 40 किलोपासून तर 80 किलोपर्यंतचे घड मला इथं दिसून येतात माझ्या शेतामध्ये पूर्ण. आणि मग जमिनीचा पोत देखील सुधारत आहे. जमिनीचा पोत इतका सुधारलेला आहे की त्या जमीन एक पैलवान बनून गेलेली माझी. आणि भूछत्र्या ऑटोमॅटिकली दिसून राहिल्या माझ्या जमिनीमध्ये. आणि केळीच्या पांढऱ्यामुळे तर अक्षरशः वरती चमकत आहेत जमिनीवरती. इतके हेल्दी आणि स्ट्रॉंग जमीन बनून गेलेलं आहे. माझ्या केळीच्या झाडाचं जे पेदळ आहे हे पेदळ 7-7.5 महिन्याच्या झाडाचं पेदळ एवढ्या पद्धतीने बनवू शकतो की तिचा घेर एवढा आहे या पद्धतीने. आणि कुठेही मला टेकणी लावण्याची आवश्यकता पडलेली नाही. पूर्ण एवढ्या बागेमध्ये कुठेही मी टेकणी लावलेली नाही. टेकणीचाच खर्च आज एका शेतकऱ्याला 10 ते 15 रुपयापर्यंत एका झाडाला खर्च येऊन जातो. व तो खर्च माझा बचावलेला आहे. आणि तेच केमिकलच्या बागेला मला टेकण्या लावा लागलेल्या आहेत. आणि तो आपल्या सेंद्रिय बागेमध्ये मला कुठेही टेकणी लावण्याची आवश्यकता वाटत नाही. व झाड असं झुकलेलं सुद्धा वाटत नाही. एवढं वजनदार घोडे असल्यावर सुद्धा हा एक फायदा आहे. सेंद्रिय केळीला भारतातूनच नाही तर पूर्ण जगभरातून मागणी वाढत आहे. व आता माझे सुद्धा या मालाला एक्सपोर्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता भगवंत किती यश देतो ते काळावरती समजेल आपल्याला. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी जर अशा पद्धतीने सेंद्रिय लागवड केली तर कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं. ही केळी एक्सपोर्ट क्वालिटीची असून हेमंत वाणी यांच्या शेतातील सेंद्रिय केळी एक्सपोर्ट करण्यासाठी वाटचाल करतायत. आणि ही केळी परदेशात देखील विकली जातील यासाठी हेमंत वाणी प्रयत्नशील आहेत. प्रताप सिंग पुरोहित, जय महाराष्ट्र, जळगाव. शेतीमित्र कार्यक्रमात वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा जय महाराष्ट्र.